हे नाडी परीक्षण करतात ना, अरे त्यावरूनच त्यांना सगळं कळतं. त्यांनी माझी नाडी चेक केली आणि त्यांना कळलं मी प्रेग्नंट नाहीये. तर वाट लागेल. ऐक ना तू हँडल कर, मी इथे बसून राहते. जाणार मी काय हँडल कर, इथे तो माणूस बाहेर उभा आहे आपल्या दाराच्या. नाही तू आता साठी काहीतरी विचार कर. चल याच त्या. चला, कुठे करायची नाडी परीक्षा? तुम्हाला मम्मानी काय सांगितलंय? सुनबाईची नाडी परीक्षा करायला सांगितलंय. अच्छा, करेक्ट आहे. मीच सुनबाई आहे, पण मी प्रेग्नंट नाहीये. ती दुसरी प्रेग्नंट आहे. तिच्याकडे घेऊन जाते मी तुम्हाला. हा चला. स्वानंदी, बस बस बस, उठू नकोस. या. वैद्यबुवा, हिची नाडी परीक्षा करायची. यांची नाडी परीक्षा करायची? हो. अहो, ह्या तर 7-8 महिने प्रेग्नंट आहेत. यांची नाडी परीक्षा करण्याची गरजच काय? तरी पण एकदा चेक करा ना तुम्ही. थांबा थांबा थांबा, उभे नका राहू. थांबा, बसा बसा बसा. तुम्हाला काही उलट्या वगैरे होतात का? नाही. की जंक फूड खाण्याचे डोळे लागल्यासारखं वाटतंय? नाही. अगं, हे ना वैद्यबुवा आहेत. मम्मांनी यांना बोलावलंय. अगं, तू काल परवा आजारी होतीस ना, त्यामुळे मम्मांना टेन्शन आलं. बाळाला काही व्हायला नको, तुझं रुटीन चेकअप चालू आहे ना, हे बघायला फक्त मम्मांनी बोलावलं त्यांना. आणि जर आमच्या नकळत तू काही जंक फूड खाल्लं असशील, तर तुला उलट्या वगैरे झाल्या असतील तर तू आम्हाला सांगणार नाहीस ना. म्हणून मम्मा म्हणाल्या त्यांना की सुनबाई जरा आजारी आहे, तुम्ही एकदा नाडी परीक्षा करून जा, म्हणून ते आलेले. बुवा, तुम्ही सुरू करा. अहो, यांच्या पोटात साहेबांच्या घराण्याचा वंश वाढतोय. त्याच दडपण आलं तुमच्या सुनबाईला, आणि त्या ताणामुळे यांना कणकण आल्यासारखं वाटतंय. संचिता मॅडम, हे काय बोल? हो हो हो, सांगते, सगळं सांगते. आता मणीला हक्क मिळाल्यानंतर